नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एएस अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती ग्रुप सी आणि ग्रुप डी यासाठी आपण 100 प्रश्न बघणार आहोत. आणि हे 100 प्रश्न आपले जी के, मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता आणि तांत्रिक प्रश्न यावर आधारलेले असतात. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा. तर भाववाचक नाम काय आहे? ऑप्शन पहिलं गुलामगिरी. पुढचा प्रश्न आहे आपला सेकंड, त्याने कारखान्यात काम केले होते या वाक्याचा काळ ओळखा. तर तो कोणता काळ आहे? पूर्ण भूतकाळ. पुढचा प्रश्न आहे आपला, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे अलंकाराचे उदाहरण आहे. तर कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ते? तर ते व्यतिरेक. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला चौथा, जर पाऊस पडला तर बरे होईल क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. जर पाऊस पडला तर बरे होईल, कुठल्या क्रियापदाचा प्रकार आहे हा? तर तो आहे संकेतार्थ. पाऊस पडला तर बरे होईल, तो ऑप्शन सेकंड. पुढचा प्रश्न आहे आपला, रामाने कुत्रा पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. रामाने कुत्रा पकडला तर कुठला प्रयोग आहे हा? तर ते कर्मणी. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 6वा, बादरायण संबंध असणे म्हणजे ओढून ताणून संबंध लावणे. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 7वा, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर त्यांना वर्ण म्हणतो. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 8वा, पुरुषोत्तम या शब्दाची संधी सोडवा. तर काय असणार त्या प्रश्नाचं उत्तर? पुरुष प्लस उत्तम. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आपला 9, यश प्लस धन. तर ते काय असणार? यशोधन. ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 10वा, पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात? तर त्यांना नाम म्हणतात. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे 11वा, विधुर या शब्दाला स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर ते आहे विधवा. स्त्रीलिंगी शब्द विचारला आहे, ते आहे विधवा. पुढचा प्रश्न आपला 12वा, नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना प्रत्यय म्हणतात. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 13वा, मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी या वाक्यातील अलंकार ओळखा. तर ती काय उपमा दिलेली आहे. ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपलं, केवढी शुभ वार्ता आणलीस तू, योग्य विरामचिन्हे निवडा. विरामचिन्हे आपल्याला योग्य विरामचिन्हे आपल्याला लावायची आहेत. केवढी शुभ वार्ता आणलीस तू. तर ऑप्शन 4 येणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे येतो. वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे काय येतो? तर पूर्ण विराम येत असते वाक्य आपलं कंप्लीट झालं की. पुढचा प्रश्न आपला 16वा, प्रश्नचिन्हाच्या जागी खालील प्रत्येक संख्या मालिकेत गाळलेल्या ठिकाणी येणारी संख्या कोणती ते ओळखा. प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येणार ते आपल्याला ओळखायचं आहे. काय दिलेलं आहे? 16, 25, 36, 49 आणि 64. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला अंक येणार आहे? तर ते येणार आहे ऑप्शन पहिलं.
16 कितीचा वर्ग आहे? 16 आहे 4चा वर्ग, 25 5चा वर्ग, 6चा वर्ग, मग 7चा वर्ग, 8चा वर्ग दिलेला आहे. मग किती काय येणार? 9चा वर्ग. 9चा वर्ग किती असतो? 81. म्हणून ऑप्शन पहिलं येणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील अक्षर मालिकेतील पुढील अक्षरे कोणती? AB, EF, MN, QR आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला कुठले अक्षर येईल ते आपल्याला लिहायचं आहे. तर कसं काय येणार आहे उत्तर याचं? बघा कसं आहे, AB आणि त्याच्यानंतर EF दिलेला आहे, E आणि F. त्याच्या दोघांमध्ये CD वगळलेला आहे, EF लिहिलेला आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? M आणि N दिलेला आहे. तर MN कितीचा डिफरन्स आहे? 6चा डिफरन्स आहे, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? QR लिहिलेला आहे, QR. तर MN आणि QR कधी 2चा डिफरन्स आहे, याच्यामध्ये 2 आणि हे दोघांमध्ये 6चं. तर इकडे मग किती येणार आहे? इकडे 6चा डिफरन्स. QR पासून तुम्ही 6चा डिफरन्स असलेले कुठलं राहणार आहे? तर ऑप्शन 2 राहणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कसं येईल? YZ येईल, ऑप्शन सेकंड. पुढचा प्रश्न आहे आपला 80. जर हॉर्स A2539 तर रोज म्हणजे किती येईल? तर बघा हॉर्ससाठी काय कुठल्या अंकासाठी कुठले नंबर यूज केलेले आहे वर्डसाठी ते बघायचं आहे. हॉर्ससाठी बघा आता आपल्याला रोज पाहायचा आहे, ROSE. तर आपल्याला आरसाठी काय यूज केलेलं आहे बघायचं इथे. आरसाठी आपल्याला जो अंक दिलेला आहे तो आपल्याला लिहायचा आहे. तर बघा आपल्याला काय लिहायचं आहे? रोजसाठी लिहायचं आहे. तर ROSE. तर आरसाठी काय यूज केलेला आहे? 5 यूज केलेला आहे. ओसाठी काय 2 आहे, एससाठी 3 आणि ईसाठी 9. तर याच्यातून कुठला आहे ऑप्शन? तो ऑप्शन पहिलं. तर करेक्ट आन्सर असणार आहे ते. पुढचा प्रश्न आहे आपला, खाली दिलेल्या प्रश्नात 4 शब्दापैकी कोणता एक शब्द इतर 3 शब्दाहून भिन्न आहे म्हणजे वेगळा आहे? तर तो आहे ऑप्शन 3 न्यूयॉर्क आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 20. रिक्रुटमेंट हा शब्द जर असं लिहिला असेल तर एक्झामिनेशन शब्द कसं लिहाल? कसं लिहिलेलं आहे आधी एकदा बघून घ्या तुम्ही. कसं लिहिलेलं आहे बघा, कसं लिहिलेलं आहे. हा इथं रिक्रुटमेंट दिलेला आहे, त्याच्यातला एंडिंगचा शब्द जो आहे, एंडिंगचा शब्द जो आहे MENT आधी घेतलेला आहे, बरोबर आहे. इथे MENT. त्याच्यानंतर MENT नंतर बघा टी, मग हे जसंच्या तसंच उलटं लिहिलेलं आहे यांनी. तसंच एक्झामिनेशनसाठी आपण कसं लिहायचं? एंडिंगचे 4 TION काय लिहायचं? TION. नंतर काय दिलेलं आहे? TION मग AN. त्याच्यानंतर जसं लिहिलेलं आहे तसंच लिहायचं. ANIMA. मग काय दिलेलं आहे? X आणि मग नंतर E दिलेला आहे. तर कुठलं ऑप्शन येणार आहे? ऑप्शन 3 येणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 21. श हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला, काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला, नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला, तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे चालला असे म्हणावे? जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन सेकंड. पुढचा प्रश्न आहे आपलं 22. घड्याळात 4:30 वाजले आहेत.
जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल? तर ती ईशान्य, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे 23. एका मुलाकडे बोट दाखवून वीणा म्हणाली, तो माझ्या आजोबांच्या एकुलता एक मुलाचा मुलगा आहे. त्या मुलाचे वीणाशी काय नाते आहे? काय नाते आहे? तर करेक्ट आन्सर असणार आपला ऑप्शन 2, भाऊ. पुढचा प्रश्न आहे आपलं 24. मनीष व त्याची 3 मुले यांच्या वयाची सरासरी 13 वर्ष इतकी आहे. सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्ष आहे आणि मुलांमध्ये 2 वर्षाचे अंतर आहे. तर मनीषचे वय किती? आता आपल्याला इथं मनीषचे वय विचारलेले आहे आणि त्याचे 3 मुले दिलेले आहेत आणि 3ही मुलामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 2चा आहे. जर पहिला मुलगा 2 वर्षाचा असेल, पहिला मुलगा जर 2 वर्षाचा आहे तर दुसरा मुलगा हा एक मुलगा, पहिला हा दुसरा आणि हा तिसरा मुलगा आहे. 3 मुलं झालेत. पहिला मुलगा 2 वर्षाचा राहील, दुसरा मुलगा 4 आणि तिसरा 6 असं राहील ना, कारण प्रत्येक मुलांमध्ये 2-2 वर्षाचा फरक आहे म्हणताय. तर पहिला 2चा राहील तर दुसरा 4चा राहील ना आणि तिसरा 6चा असं. तर कसं सॉल्व केलं आहे बघा. जर 13 गुणिला टोटल किती झाले? मनीष व त्याची 3 मुले किती झाले? टोटल 4 झाले. तर जर यांचा आपण गुणाकार जर केलो आपण तर किती येते आन्सर? 52 येते. ओके, 52 आले. हे तिघांचे वय झाले. किती झाले? तिघांचे. सरासरी विचारली तर डायरेक्ट गुणाकार करून टाकायचं. तर डायरेक्ट वय त्यांचं किती वय आले? सगळ्यांचे 52. आता सगळ्यांचा डिफरन्स किती होता? पहिला मुलगा 2, दुसरा 4 आणि तिसरा होता 6. म्हणजे प्रत्येकमध्ये डिफरन्स होतं. तर हे टोटल किती झाले यांची तिघांची? 12 वर्ष झाले. तर याच्यातून मायनस करून टाकायचं मग 12 वर्ष. तिघांचे वय आपल्याला फक्त मनीषचे वय काढायचं आहे. तर त्याच्यासाठी मग तिघांची वय मायनस करायचं. किती येते मग? 2मधून 2 गेला 0 आणि 5मधून 1 गेला 4. तर मनीषचे वय किती राहणार आहे? 40. ऑप्शन 2 राहणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न बघू आपला 25. एका रांगेत शेवटून 8वा क्रमांक अजयचा आहे, तर रांगेत सुरुवातीपासून 16वा आहे. जर अजय सुदेशच्या अगोदर 4थ्या स्थानावर आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत? किती मुले आहेत? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला 25चं ऑप्शन 3 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 2, 8, 18, 32, 50 आणि 72 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? आपल्याला आता किती 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं? बघा कसं सॉल्व केलेलं आहे. याच्यात बघा 2, 2, 8 याच्यामध्ये जर आपण विचार केला तर बघा कसं सॉल्व केलेलं आहे. पहिलं आहे 2, 8, पहिलं आहे 2, 8, 18, 32, 50 आणि 72. तर बघा यांच्यामध्ये जर तुम्ही डिफरन्स बघितलं तर कितीचा आहे? 2 आणि 8मध्ये 6चा डिफरन्स, 8 आणि 18मध्ये 10चा डिफरन्स, 18, 32मध्ये 14चा, मग 18, मग 22, मग 22मध्ये परत मग आपण 4 प्लस आहे. मग प्रत्येक याच्यामध्ये 4 प्लस केलेले आहेत. तर याच्यामध्ये 22मध्ये आपण +4 केलं तर किती आहे? 26. म्हणजे 72मध्ये आपल्याला किती? 72मध्ये आपल्याला 26 प्लस करावं लागतील. तेव्हा आपला आन्सर काय येईल? 98 येते. याचं करेक्ट आन्सर ऑप्शन 2 येणार प्रश्नाचं उत्तर. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये जर बघितलं तर 4चा आपल्याला फरक दाखवलेला आहे. पहिल्यामध्ये 6चा, नंतर 10, 14, 16, 18, 22 आणि मग 26 असं करून ते सॉल्व केलेलं आहे. तर करेक्ट आन्सर
आपलं असणार ऑप्शन सेकंड असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 27. फेसला कसं लिहिलेलं आहे 6135. तर माऊथला कसं लिहिणार? तर बघा ते कसं लिहिलेलं आहे FACE. तर एफ कोणत्या नंबरवर येते 6 नंबरवर येते. ए कोणत्या नंबरवर 1, सी 3 नंबरवर येते आणि ई 5 नंबरवर. तसंच आपल्याला काय लिहायचं आहे आता माऊथ लिहायचं आहे MOUT आणि H. तर एम कोणत्या नंबरवर येते एम येते 13 नंबरवर, ओ येते 15 नंबरवर, यू येते आपलं 21 नंबर, टी येईल 20 नंबर आणि एच येते 8 नंबर. तर काय असणार आहे या प्रश्नाचं मग करेक्ट आन्सर ऑप्शन 3 असणार आहे. अल्फाबेट बघायचं आहे कुठल्या नंबरवर येते त्याचप्रमाणे ते सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 28. विनोद आपल्या घरापासून उत्तरेकडे 2 किमी गेला. त्यानंतर 3 किमी डावीकडे चालत गेला. 6 किमी डावीकडे चालत गेला तर तो सुरुवाती स्थानापासून किती अंतरावर आहे असं विचारलेलं आहे. तर काय असणार प्रश्नाचं उत्तर? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 4 असणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे 29. 6 मुले वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून वर्तुळाकार आहेत. राजीव मोहनच्या उजवीकडे आहे पण डावीकडे नाही. चंदर हा बाबू व विजयच्या मध्ये, विजय अजयच्या डाव्या बाजूस आहे. जर विजय मोहननी आपल्या जागाची अदलाबदल केली तर व चंदरच्या मध्ये कोण येईल? चंदरच्या मध्ये कोण येईल? जर जागांची विजय व मोहननी आपल्या जागांची अदलाबदल केली तर चंदरच्या मध्ये कोण येईल असं विचारलं आहे. तर कसं सॉल्व केला प्रश्न? काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर? जर हा तुम्ही सॉल्व केला तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 3 येणार आहे प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला वजाबाकी करायची आहे. हे दिलेलं आहे आपल्याला नंबर्स दिलेले आहेत त्याची आपल्याला वजाबाकी करायचं आहे. जर तुम्ही हा प्रश्न सॉल्व केला तर करेक्ट आन्सर येणार आहे आपला ऑप्शन 3 येणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 31. कंप्लीट द ॲनॉलॉजी. इफ बॉय, गर्ल, फादर, मदर, द मोप. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 32. इफ अशोक स्पोक टू हिमसेल्फ, मीना स्पोक इज हरसेल्फ, देन यू स्पोक टू युअरसेल्फ. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे 33. राधा हॅज गॉन मुंबई. तर काय येणार आहे? राधा हॅज गॉन टू मुंबई. पुढचा प्रश्न आहे 34. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉर फॉलोइंग. आय एम प्लेईंग खो खो. आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस विचारला आहे. करेक्ट कुठला आहे त्याचं? आय एम प्लेईंग खो खो. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? खो खो इज बीइंग प्लेड बाय मी. ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द विचारलेला आहे आपल्याला. ॲबनॉर्मल म्हणजे नॉर्मल नाही असं. काय त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? 35. तर करेक्ट आन्सर अनयुजुअल. ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 36. आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. प्रेझेन्स. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 3 येणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे परत आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला आहे 37. हंबल. तर काय असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन ॲरोगन. ऑप्शन 4 येणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे 38. प्लेस वेअर कॉईन आर मेड. म्हणजे कॉईन कुठे बनते?
38. तर ऑप्शन पहिलं येणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपलं 39. रियल हॅपीनेस लाईज इन फिल इन द ब्लँक्स हॅपीनेस ऑफ अदर्स. तर करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 40. मदर हेड द बेबी. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग. तर करेक्ट आन्सर काय येणार आहे? इन हर आर्म्स. पुढचा प्रश्न आहे आपलं 41. जेन वुड लाईक फिल इन द ब्लँक्स टू द सिनेमा. तर काय येणार आहे? जेन वुड लाईक टू गो टू द सिनेमा. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आपला 42. वी हॅव बीन वर्किंग फिल इन द ब्लँक्स मॉर्निंग. ऑप्शन पहिलं सीन. पुढचा प्रश्न आपला 43. चूज द बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड्स which express the meaning of Adam's phrase. The police were tipped off in advice. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे आपला? गिवन ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 44. ही गिव मी द कोल्ड शोल्डर. तर काय येणार आहे? इग्नोर मी. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 45. ही पास्ड हिमसेल्फ ऑफ ॲज अ नोबेल मॅन. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे आपला 46. 22 जून 1897 रोजी पुण्यात प्लेग कमिशनर रेट 5चा वध खालीलपैकी कोणी केला? प्लेग कमिशनर रेट 5चा वध खालीलपैकी कोणी केला? 22 जून 1897 रोजी. तर तो आहे दामोदर चाफेकर. ऑप्शन पहिलं. 47. खालीलपैकी कोणते देशभक्त हे उपवासाने कारागृहात शहीद झाले? तर ते आहे जतीन दास. ऑप्शन 3. 48. भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र कोणी तयार केला? तर तो आहे दादासाहेब फाळके. पुढचा प्रश्न आपला 49. भारतावरील अधिकार सोडण्याचा अंतिम निर्णय इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी केव्हा घोषित केला होता? तर तो आहे 20 फेब्रुवारी 1947. पुढचा प्रश्न आहे 50. ग्रह व तारे यांच्यातील अंतर खालीलपैकी कोणत्या एककात मोजतात? ग्रह व तारे यांच्यातील अंतर कोणत्या एककात मोजतात? तर ते आहे प्रकाश वर्ष. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 51. भीमा व कृष्णा नद्यांचा संगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये होतो? भीमा व कृष्णा नदीचा संगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? तर ते आहे वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न आपला 52. खालीलपैकी केंद्र सूचित नसणारा विषय कोणता? केंद्र सूचित नसणारा विषय तो ऑप्शन 3 असणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला सोनार ही यंत्रणा कोणत्या तत्वावर चालते? तर ती प्रतिध्वनी. पुढचा प्रश्न आहे आपला 54. कपडे धुण्यासाठी कोणता सोडा वापरतात? सोपा प्रश्न आहे. तर तो सोडियम कार्बोनेट. पुढचा प्रश्न आहे आपला चंद्रयान 1 हा कोणत्या यानाने सोडण्यात आला? चंद्रयान पहिला हा कोणत्या यानाने सोडण्यात आला आहे? तो ऑप्शन 2 PSLV-C11.
पुढचा प्रश्न आहे 56. मंगलवेल काय आहे? तर ते वेगवान ट्रेन आहे. पुढचा प्रश्न आहे आपला फ्लिपकार्टचे संस्थापक कोण आहेत? सोपा प्रश्न आहे. फ्लिपकार्ट सगळे यूज करतात ना ऑनलाईन शॉपिंगसाठी. कोण आहेत? सचिन व बिन्नी बन्सल. ऑप्शन 3. 58. अगदी नवीन बनलेल्या आंध्र प्रदेशच्या राजधानीचे ठिकाण कोणते? नवीन बनलेल्या आंध्र प्रदेशच्या राजधानीचे नाव काय आहे? तर ते आहे अमरावती. पुढचा प्रश्न आहे राजाची नॅशनल पार्क व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे उत्तराखंड. राजाची नॅशनल पार्क. पुढचा प्रश्न आहे 60. महाराष्ट्रातील किती टक्के लोकसंख्या नागरी भागात आहे? तर ते आहे 45. ऑप्शन 2. 61 आपला पुढचा प्रश्न आहे क्लोरोमायसेटिन हे जीवाणू कोणत्या रोगजंतूचा नाश करतात? तर ते विषम ज्वराचे जंतू यांचा नाश करतात. पुढचा प्रश्न आहे आपला 62. पुढीलपैकी कोणता RNA हा DNA पासून जननिक माहितीचे वहन करतो? तर तो आहे mRNA. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आहे आपला 63. खालीलपैकी अनानील श्वसन पद्धतीमध्ये कोणत्या क्रियेचा समावेश होत नाही? तर ते सायट्रिक आम्ल तयार करणे. पुढचा प्रश्न आपला 64. पचन विकारांवर वापरले जाणारे मिल्क ऑफ मॅग्नेशियम मध्ये काय असते? तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड असते. ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे? हे सगळ्यांनाच माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर. तर ते क्षयरोग. पुढचा प्रश्न आहे आपला 66. साखरेचे विरजन होताना ग्लुकोजचे अल्कोहोलमध्ये रूपांतर करणारे किण्व खालीलपैकी कोणते? तर ते आहे झायमेज. ऑप्शन 3. पुढचा प्रश्न आपला 67. खालीलपैकी कशास एन्झाईमचा कोफॅक्टर असे म्हणता येईल? तर ते आहे ऑप्शन 1 लोह. पुढचा प्रश्न आहे आपला 68. हील प्रक्रिया कोणत्या जैवरासायनिक प्रक्रियेशी संबंधित आहेत? तर ते प्रकाश संश्लेषण. ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 69. स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लेंगर हॅन्समधील या पेशी म्हणून इन्सुलिन्स हे संप्रेरक स्त्रवते. तर ते कोणते आहे? ऑप्शन 2 बीटा. पुढचा प्रश्न आपला 70. कृत्रिम ऑक्सिजन या संप्रेरकाच्या गटात खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाचा समावेश करता येणार आहे असं विचारलेलं आहे. करता येणार आहे तर ते इंडॉल ॲसेटिक ॲसिड. ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आपला 71. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असलेले प्रथिने हे प्रथिने कोणत्या जीवनसत्वामुळे तयार होतात? तर ते जीवनसत्व केम. पुढचा प्रश्न आपला 72. कॅरोटीन तसेच रोटिनाल या नावाने कोणते जीवनसत्व ओळखले जाते? तर ते आहे ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे आपला 73. स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिजैविक खालीलपैकी कोणत्या रोगावरील उपचारासाठी विशेष प्रभावी ठरले आहे? तर ते क्षयरोग. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 74. औटू ग्रंथीमधून स्रवणाऱ्या थायरॉकॅझिन
व टायआयोडोथारोनिन या संप्रेरकाच्या संश्लेषणासाठी या मूलद्रव्याची आवश्यकता असते. तर कुठल्या? तर ते आयोडीन. पुढचा प्रश्न आपला 75. पांडुरोगावर मात करण्यासाठी लोहाची कमतरता दूर करण्यासाठी गरोदर महिला व स्तनदा मातांना चा डोस आवश्यक असतो. कुठला डोस आवश्यक असतो? तर तो फॉलिक आम्ल. पुढचा प्रश्न आपला 76. DNA च्या रेणूमध्ये खालील भाग नसतो. तर ऑप्शन 4 असणार त्या प्रश्नाचं उत्तर, क्लोरोसिल. पुढचा प्रश्न आहे आपला 77. डाऊन्स सायड्रम रोगामध्ये किती गुणसूत्रे असतात? तर ते ऑप्शन सेकंड, 47. पुढचा प्रश्न आपला 78. खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी काय देतात? तर ते कार्बोहायड्रेट, ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आपला 79. कोणकोणते जीवनसत्व मानवी शरीरात तयार होतात? मानवी शरीरामध्ये तर ते ड व के. पुढचा प्रश्न आहे 80. अंधारामध्ये आपल्या डोळ्यांना कशाच्या साहाय्याने दिसते? कशाच्या साहाय्याने? तर ते आहे दंडापेशी. पुढचा प्रश्न आहे श्वसनाचा वेग कशामार्फत ठरतो? 81 प्रश्न आहे आपला. श्वसनाचा वेग कशामार्फत ठरतो? तर रक्ताच्या CO2 प्रमाणानुसार. पुढचा प्रश्न आहे आपला 82. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वात कोबाल्ट असते? व्हिटॅमिन E12. पुढचा प्रश्न आहे 83. पेसमेकर हे त्रास असलेल्या रुग्णांसाठी वापरतात. तर हृदयाच्या. पुढचा प्रश्न आहे 84. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? चुकीची जोडी कुठली आहे ते विसरला आहे. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन थर्ड. पुढचा प्रश्न आपला 85. एखादी व्यक्ती केवळ अंडी, दूध व पाव याचा समावेश आपल्या रोजच्या आहारात करीत असल्यास तिला हा रोग होण्याची शक्यता आहे. तर तो कोणता? स्कर्वी. पुढचा आहे सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? तर ते साखर, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आपला 87. मादक पदार्थाचे अतिसेवन केल्यास निर्माण होते? मादक पदार्थाचे अतिसेवन केल्यास काय निर्माण होते? तर ते ऑप्शन 4, भ्रमोत्पादकता. पुढचा प्रश्न आपला 88. आपण व्यायाम करताना स्नायूंचे आकुंचन होते त्यावेळी काय निर्माण होते? लॅक्टिक ॲसिड. पुढचा प्रश्न आपला 89. एड्सच्या लक्षणामध्ये दुर्बल झालेल्या प्रतिक्षम संस्थेमुळे संधिसाधू संक्रमण होऊ शकते. खालीलपैकी कोणते संधिसाधू संक्रमण उदाहरण आहे? तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 90. कांदे, बटाटे इत्यादींना कोंब न फुटण्यासाठी त्यावर या किरणोत्सारी प्रारंगाचा मारा केला जातो. सोपा प्रश्न आहे, सगळ्यांनाच माहीत आहे हा. तर ते काय आहे? गॅमा किरण, कोंब येऊ नये म्हणून. पुढचा प्रश्न आहे 91. शरीराचा तोल सांभाळण्याच्या कार्याशी मेंदूचा कोणता भाग निगडीत आहे? तर ते आहे अनुमस्तिष्क. त्याच्या आधी झालेलं आहे.
पुढचा प्रश्न आहे 92. नागरिक पेयजल योजनांमध्ये पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी या वायूचा वापर केला जातो, तर ते क्लोरीन. पुढचा प्रश्न आहे आपला 93. मूत्र खडब्याचा नाश करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपचार पद्धती सर्रास अवलंबली जाते? कुठली? लिओट्रिप्सी, ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे 94. ताकामध्ये हे जीवाणू असतात, ताकामध्ये तर काय असते? लॅक्टोबॅसिलाई, ऑप्शन थर्ड. 95. आहारात केशरी डाळीचे प्रमाण अति झाल्यास हा रोग होऊ शकतो. कोणता रोग होऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या मला कमेंट बॉक्समध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला 96. शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या चयापचय क्रियेच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेले कॅलिकफेरॉल नावाने ओळखले जाते. 96. कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे आपला 97. टॅटू बनवल्यामुळे किंवा गोंदवल्यामुळे खालीलपैकी कोणते आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीत संक्रमित केले जातात? तर काय आन्सर येणार आहे? हेपेटायटिस, ऑप्शन 2. आणि HIV एड्स पण. पुढचा प्रश्न आहे खालील नमूद केलेल्या संकेताचा वापर करून योग्य विधान शोधा. याचे खाली ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. 2 व 3 राहणार. कुठे आहे? हां, ऑप्शन हे 2 व 3 इथे दिलेलं आहे. 2 व 3 हेपेटायटिस B आणि HIV एड्स असा. पुढचा प्रश्न आहे आपला अचानक उद्भवन पुढे निरंतर टिकणाऱ्या बदला जीवनशास्त्रामध्ये अशी संज्ञा आहे, तर ते कुठली आहे? लिंकेज, ऑप्शन पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपला 99. कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या रोगास काय म्हणतात? काय म्हणतात? हायड्रोफोबिया. 99. 99चं काय असणार आहे? ऑप्शन सेकंड. पुढचा प्रश्न आहे आपला या व्हिडिओचा आपला हा शेवटचा आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, तर ती आहे यकृत. हा व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.